उटगी दरोडा प्रकरणाचा 48 तासात पर्दाफाश, 2 आरोपींना अटक। उटगी तालुक्यात जत येथील वस्तीवर मध्यरात्री दरोडा टाकून रोकड व दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी 48 तासात पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणातील आणखी 5 ते 6 आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांनी तपासाचा वेग अधिक वाढवला आहे। हा प्रकार 21 जुलैच्या रात्री 2च्या सुमारास घडला। फिर्यादी चांदसाब बाबासाब मुल्ला राहणार उटगी यांच्या घरी 7 ते 8 जणांच्या टोळीनं प्रवेश करून 10,000 रुपये व सोन्याचे दागिने चोरून पसार झाले। यावेळी चोरांना फिर्यादीच्या भावानं प्रतिकार केल्यानं त्याला मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 205/2025 नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं काम सुरू केलंय। तपासादरम्यान सुरेश मनोहर काळे, वय वर्ष 55, राहणार सांगली रोड तांडा जत व पप्पू सुरेश परीट राहणार उटगी यांना ताब्यात घेण्यात आले। दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। विशेष बाब म्हणजे पप्पू परीट याचे काही अनैतिक संबंध होते, ज्याला फिर्यादीच्या भावानं विरोध केला होता। याचा राग मनात ठेवून पप्पूनं सुरेश काळे यास पैसे देऊन दरोड्याची योजना आखली होती। या प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी, हत्यारे व काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून 5 ते 6 साथीदार फरार आहेत। गुन्ह्यानंतर आरोपींनी बनाळी तालुका जत येथून शेळ्या चोरल्याचाही तपासात खुलासा झाला असून त्यावरून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक, सुनील साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, संदीप कांबळे व त्यांच्या पथकातील कर्मचारी, उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व सायबर शाखेचे पोलीस शिपाई अभिजित पाटील, अजित पाटील यांचा समावेश होता। दोन्ही आरोपींना उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। आपला जिल्हा, आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, जत हनुमंत कोळी, एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।